आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नसतानाच बागलाण तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। मका, कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 2,79,45,283 रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे। पहिल्या प्रकरणात ताहराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर परिसरातील 170 ते 180 मका उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। पिंपळकोटे येथील मोहन शंकर भांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारायण सुपडू बागुल, जयेश नारायण बागुल, दत्तात्रय सुपडू बागुल, संदेश दत्तात्रय बागुल आणि उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मका खरेदी केला होता। व्यापाऱ्यांनी महिन्याभरात संपूर्ण रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र मुदत उलटून हे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला तरी कोणतीही रक्कम न मिळाल्यानं अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणात 1,40,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। मका प्रकरणातील याच व्यापाऱ्यांविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे। लाडूद येथील कैलास गोपीचंद ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांनी 102 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला, मात्र त्यांचे पैसे अदा केले नाहीत। शेतकऱ्यांनी अनेकदा संपर्क साधून देय रक्कम मागितली, मात्र प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे। अखेर पैसे मिळण्याची आशा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबवत पोलिसात धाव घेतली। या प्रकरणात 70,10,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे। दरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा 3रा गुन्हाही जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झालाय। खामलोण येथील देवेंद्र दिलीप धोंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीपक मगन बोढारे आणि शशिकांत दौलत गवळी यांनी डिसेंबर 2025 मध्ये विविध शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली होती। द्राक्ष विक्रीनंतर 21 दिवसात पैसे देण्याचं आश्वासन संबंधित व्यापाऱ्यांनी दिले होते, मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत। या व्यवहारात 69,35,283 रुपयांची रक्कम अडकली असून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या तिन्ही प्रकरणांमध्ये एकूण 2,79,45,283 इतकी मोठी रक्कम अडकली आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठा खर्च करून पिकवलेल्या मालाचे पैसे न मिळाल्यानं अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय। शेतीसाठी घेतलेली कर्ज, मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि पुढील हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक भांडवल यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। या तिन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेत जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय। संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची माहिती, आर्थिक देवाणघेवाण आणि शेतकऱ्यांच्या दाव्यांची पडताळणी केली जात असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत। दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करून अडकलेली रक्कम तातडीनं वसूल करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता बागलाण तालुक्यातील बळीराजाकडून जोर धरू लागली आहे।